नमस्कार मंडळी, आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज श्रावण स्पेशल आपण गावठी भरली मिरची फ्राय रेसिपी बनवणार आहोत। तुमचं श्रावणाचं जेवण अजून स्वादिष्ट चवदार बनवण्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे। या गावठी मिरच्या जास्त करून पावसाळ्यातच श्रावणातच बाजारात मिळतात। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कसली वाट पाहता? तर चला सुरू करूयात। बाजारात भरपूर प्रकारच्या हिरव्या मिरच्या असतात, पण ही बुटकी गावठी मिरची पातळ सालीची व कमी तिखट असते। त्यानंतर मिरचीत भरण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा किस, तसेच मीठ, हळद, हिंग आणि बेसन घेतलेला आहे। सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे। सगळ्यात आधी आपण मिरचीला मधून असं सुरीने चीर मारून घेऊयात आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। ही मिरची कमी तिखट असली तरी शक्यतो मी सगळ्याच मिरच्यांच्या बिया नेहमी काढूनच घेते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिया नाही काढल्यात तरी चालेल। अलगदमधून असं सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून मी धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका कढईत अगदी थोडंसं असं आपण तेल घालायचं आणि त्यात बेसन असं मंद आचेवरच आपण खरपूस भाजून घेऊयात। असं परतवत राहायचं म्हणजे करपणार नाही। कुठे गुठळी असेल तर ती फोडून घ्यायची। मस्त खमंग वास येतोय व रंगही बदललाय। आता गॅस बंद करूयात। आता एका ताटात बेसन व ओल्या खोबऱ्याचा किस मी मिक्स करून घेते आणि त्यात हळद, चवीनुसार मीठ व हिंग घालून सर्व चांगलं एकजीव करून मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालंय। आता अशा प्रकारे आपण इकडे अशा सगळ्या मिरच्या घेतल्यात त्या भरून घेऊयात। असं बोटांनी प्रेस करायचं। असं दाबून आपण आतमध्ये भरून घ्यायचं आहे।
आपल्या मिरच्या भरून झाल्यात, या बघा. आता गॅस सुरू करूयात आणि एक पळी तेल घालूयात. मंद आचेवर सर्व मिरच्या शॅलो फ्राय करणार आहोत. एक एक करून सर्व मिरच्या आपण घालूयात. असं ताट ठेवायचं म्हणजे 10 ते 15 मिनिटात वाफेवर व्यवस्थित मिरची शिजेल. आता आपण एका साईडने पलटवून घेऊयात. आता पुन्हा ताट आपण 5-1 मिनिटं ठेवूयात. जर कुठे कच्ची वाटत असेल तर तुम्ही पलटी मारून घ्यायची व त्या बाजूने शिजवून घ्यायची. आता यात उरलेला खोबऱ्याचा किस असं वरून घालूयात. मिरची सोबतच हे स्टफिंग पण खूप छान लागतं. आणि 2 मिनिटं झाकण ठेवूयात. मिरच्या झाल्यात. आता सर्व मिक्स करून गॅस बंद करायचा. वरण भात, चपाती, भाकरी कशासोबतही तोंडी लावायला मस्त अशी श्रावण स्पेशल गावठी भरलेली मिरची तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ही रेसिपी जशी मास्टर शेफची आवडती होती तशीच तुमच्या घराचीही ही आवडती होईल. मस्तच. तर पुन्हा भेटूयात अशाच रेसिपी घेऊन. धन्यवाद.